नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील बौद्ध पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं. तर पहा, ह्या वैशाख महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर तिला बौद्ध पौर्णिमा त्याचबरोबर पिंपळ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. अशा ह्या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 22 मेला म्हणजे काल संध्याकाळी 6:47 सुरू झालेला आहे आणि याची जी समाप्ती आहे तर ती आज म्हणजे 23 मेला संध्याकाळी 7:23 होणार आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं का म्हटलं जातं तर या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्ध हे भगवान श्री हरी विष्णूंचा 9वा अवतार मानले जातात. यामुळेच या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर पहा, पौर्णिमा तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. तर पहा, आपल्याला या पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. घरातले सर्व दोष, भांडणे, करणीबाधा नष्ट होऊन जाईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. बरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि पहा, कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असं लिहायला विसरू नका. हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी घरामध्ये जी दिवे लागण्याची वेळ आहे संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हा उपाय करण्याचा. त्यांना अगदी काहीच वेळ नाही तर त्यांनी हा उपाय रात्री 9 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, उपाय हा अतिशय सोपा आहे, परंतु हा उपाय अतिशय प्रभावशाली देखील आहे. पहा, हा जो उपाय आहे तर तो आपण जर आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील 100% समस्या ह्या दूर होऊन जातील. पहा, कुठल्या अडचणी तर घरामध्ये काही दोष असतील, काही अडचणी असतील, भांडणं असतील, करणीबाधा असेल, नकारात्मकता असेल, नजरदोष असतील, असे काही दोष लागलेले असतील, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल, घरामध्ये सर्व काही सुरळीत असेल आणि अचानक काही ना काही संकट घरामध्ये यायला लागतात आणि सुख, शांती, समृद्धी ही कुठेतरी निघून जाते. असं कधी होतं तर कधी कधी आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती येऊन जाते की जिच्यामुळे आपल्या घरामध्ये अगोदर खूप आनंद होता आणि त्यानंतर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरामध्ये भांडणं अचानक व्हायला सुरुवात होते, कोणीतरी आजारी पडतं. तर अशा समस्या जर तुम्हाला जाणवत असतील, त्याचबरोबर घरातील व्यक्तीच एकमेकांचे भांडणं करत असतील, एकमेकांचे दुश्मन बनले असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निरंजन घ्यायचं आहे. निरंजन हे प्रत्येकालाच माहीत आहे. जर तुमच्याकडे निरंजन नसेल तर मातीचा दिवा घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि 2 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि 2 फुलवातींची एक फुलवात आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे त्यांचे 2 फुलवातीची एकच फुलवात जोडून घ्यायची आहे, म्हणजे 2 फुलवातींची एक फुलवात जोडून करायची आहे. अशा पद्धतीने ह्या 2 फुलवाती तुम्हाला दिव्यामध्ये लावायच्या आहेत. यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ठेवून प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा आणि अगरबत्ती, धूप हे लावून घ्यायचे आहे. त्यानंतरच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर पहा, या दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी व्यतिरिक्त तुम्ही म्हणताल काळी मोहरी टाकू का, तर अजिबात नाही, तुम्हाला पिवळीच मोहरी यामध्ये टाकायची आहे. ही मोहरी ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुम्हाला
एखाद्या किराणा दुकानामध्ये पिवळी मोहरी ही मिळून जाईल. तुम्ही तिथून घेऊन या आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हा दिवा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला पूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायची आहे. पहा, हा दिवा फिरवत असताना तुम्हाला बाथरूममध्ये फिरवायचा नाही, बाल्कनीमध्ये फिरवायचा नाही. जे ठिकाणी तुम्ही वापर करता त्या ठिकाणीच तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे. दिवा फिरवत असताना कोणत्याही प्रकारचा मंत्र तुम्हाला म्हणायचा नाही किंवा कोणतेही शब्द तुम्हाला उच्चारायचे नाही. तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना ठेवायची आहे की हा दिवा आपण फिरवल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील, अडचणी असतील, त्या नक्कीच दूर होतील. अशी सकारात्मक भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे. सर्व घरातून हा दिवा फिरून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये तुमचा जो घराचा उंबरठा आहे त्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. असं केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे त्यातलं जे काही वस्तू आहे ते काही जळालेलं असेल तर ते तुम्हाला एका झाडाखाली टाकून द्यायचं आहे आणि तो दिवा स्वच्छ करून तुम्हाला परत वापरायचा आहे. हा उपाय कुणी करायचा नाही. तर एखादी व्यक्ती मासिक धर्म आहे किंवा मग सुतक आहे किंवा ज्यांचं स्वतःचं घर नाही, अशा व्यक्तींनी हा उपाय करू नका. स्वतःचं घर असेल तरच हा उपाय करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.